नमस्कार. आज आपण एक छान कथा ऐकणार आहोत. एकदा एक वृद्ध मनुष्य होता आणि या वृद्धाचा एक मित्र होता जो त्याच्याच वयाचा होता, पण काही कारणाने अकस्मात त्याचं निधन झालं. आणि गंमत अशी की त्याच्या मित्राकडे भरपूर त्याने संपत्ती कमवलेली होती. पण दुर्दैव म्हणाल तर असं की त्याच्या मुलाने पुढच्या वर्षभरातच त्याची ही कमवलेली सगळी संपत्ती जवळपास अर्धी करून टाकली. त्याचा मुलगा स्वतः काहीच कमवत नव्हता आणि आपल्या वडिलांचं वडिलोपार्जित संपूर्ण धन जणू काही तो संपवायच्या मार्गावर लागलेला. त्यामुळे या वृद्धाला फार चिंता झाली आणि म्हणून तो आपल्या मित्राच्या या मुलाकडे आला आणि त्याने त्या मुलाला विचारलं, अरे तू कसा आहेस, सध्या काय काम करतोस, तुझ्या वडिलांनी जी सगळी संपत्ती कमवली आहे ती तू व्यवस्थित राखतोयस ना. त्यावर त्या मुलानं म्हणावं, हो हो अहो काका, मी सगळं व्यवस्थित सांभाळतोय, तुम्ही काही काळजी करू नका. आता काय करावं त्याला समजेना. बरं, हा मुलगा अविचारी होता, उद्धट होता, त्यामुळे त्याच्याशी हुज्जत घालून उपयोग नव्हता. पण नेमकी गंमत अशी झाली, ह्या मुलानेच त्या वृद्धाला असं म्हणलं, अहो काका, आता तुम्ही आलात आहात माझ्याकडे, तर आता काही दिवस माझ्याकडे राहा, जरा पाहुणचार घ्या आणि मग जा तुमच्या घरी. त्यावर त्या वृद्धाने त्याची ती विनंती मान्य केली आणि त्याच्या घरी राहायला आला. आणि काही दिवस राहिल्यानंतर एक दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये ह्या मुलाने त्या आलेल्या काकांसाठी छान बेत तयार केला. त्याने आपल्या बायकोला छान गुलाबजाम तयार करायला सांगितले आणि छान हे पंक्तीमध्ये जेवायला बसलेले असताना गरम गरम गुलाबजाम त्या मुलाच्या बायकोने या काकांना वाढले आणि पहिला घास काकांनी त्या गुलाबजामचा घेतला आणि तो घास घेता क्षणी या मुलानं विचारावा, हो काका, तुम्ही माझ्या वडिलांचे एवढे चांगले मित्र होते, तुम्ही मला वडिलांसारखेच आहात, मला सांगा गुलाबजाम छान झालेत ना, तुम्हाला आवडले ना. त्यावर या वृद्धानं म्हणावं, अरे काय तू हे कसले गुलाबजाम मला खाऊ घातलेस, अत्यंत शिळे गुलाबजाम आहेत, याला सगळा वास येतोय, ह्याची चव पण मला नीट लागत नाही, ह्या गुलाबजाम मध्ये काही अर्थ नाही. त्यावर त्याने म्हणावा, अहो तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय, आत्ता ताजे गुलाबजाम माझ्या बायकोने केलेत, आत्ता मी बाजारातून तिला खवा आणून दिला आणि आत्ता तयार करून तुम्हाला वाढलेत, गरम गरम आहेत आणि तुम्ही असं कुठं म्हणतात की हे गुलाबजाम शिळे आहेत, तुम्हाला काहीतरी गडबड झालेली दिसते. अहो गुलाबजाम ताजेच आहेत, तुम्ही नीट एकदा पुन्हा खाऊन बघा. त्यावर त्या वृद्धानं एक गुलाबजाम हातात घेतला आणि त्या गुलाबजामचा वास घेतला आणि ह्या मुलाला म्हणतोय की अरे ह्या गुलाबजामला की नाही मला 25 वर्ष जुनं, 25 वर्ष शिळे असल्याचा वास येतोय. तो मुलगा आश्चर्यचकित झाला. श्रोते हो, त्या आजोबांनी जे उत्तर त्याला दिलं ते फार महत्वाचं होतं. तो वृद्ध गृहस्थ या मुलाला म्हणला की अरे ह्या गुलाबजामचा खवा जरी ताजा असला, त्याची साखर जरी चांगली असली, जरी आता गरम गरम करून ते मला वाढलेत, पण ज्या कमाईतून हे गुलाबजाम निर्माण झालेत ना, ती कमाई मात्र 25 वर्ष जुनी आहे, माझ्या मित्राने कमावून ठेवलेली, आणि ती कमाई तू वर्षभरात अर्धी केलीस, त्याच कमाईच्या जीवावर तू आता जगतोयस आणि ह्या गुलाबजाम मध्ये तुझ्या कर्तृत्वाचा अंश सुद्धा नाहीये. त्यामुळे 25 वर्ष जुना असलेल्या कमाईतले हे गुलाबजाम आहेत, म्हणून हे मला शिळे लागतायत. ज्या वेळेला तू तुझ्या स्वकष्टाच्या स्वतःच्या कमाईचा मला भाकरी जरी खाऊ घालशील तर ती मला फार गोड लागेल. आणि ह्यातूनच काय उत्तर मिळायचं ते त्या मुलाला बरोबर मिळालं आणि त्या दिवसापासून तो सुधारला. आपल्या वडिलांच्या कमाईकडे लक्ष न देता, त्यांची कमाई संपूर्ण नष्ट न करून टाकता हा मुलगा स्वतः कामाला लागला आणि मग त्याला स्वतःच्या कमाईचं मूल्य समजलं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.